अनामत रक्कम भरण्यास पैसे नसल्याने दीनानाथ रुग्णालयात एका मातेला जीव गमवावा लागला। हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत एक असंच प्रकरण घडले। रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने एका रुग्णाचा जीव गेलाय आणि धक्कादायक म्हणजे हा प्रकार मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात घडलाय। पाहूयात। पालिकेचे रुग्णालय की मृत्यूचा कारखाना। वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू। शिरगावकरांच्या मृत्यूला जबाबदार कोण? चेंबूर घाटला येथे राहणाऱ्या अविनाश शिरगावकर यांना सोमवारी सायंकाळी मूत्रविसर्जनाचा त्रास होऊ लागला। त्यामुळे त्यांना घरच्यांनी अविनाश यांना खरतर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेलं। मात्र सर्जन उपस्थित नसल्याने रुग्णालय प्रशासनाने अविनाश यांना सायन रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला। 2 तासांच्या रखडपट्टीनंतर अविनाश यांना हा सल्ला देण्यात आला। त्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच बिघडली। त्याच अवस्थेत अविनाश यांना सायन रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र तिथेही स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने त्यांना काही मजले पायी चढावं लागलं। संबंधित विभागात गेल्यावर डॉक्टरच उपस्थित नव्हते। अखेर अविनाश यांनी रुग्णालयात प्राण सोडले। शताब्दीमधून त्याला सायनला जायला सांगितलं, पण त्यात 1 तासाचा अवधी गेला सगळं अरेंजमेंट होईपर्यंत। कारण शताब्दीमध्ये डॉक्टर्स नाही आहेत, ICU बंद आहेत, जे सर्जिकल डॉक्टर लागतात ते डॉक्टर नव्हते, म्हणून शताब्दीमधून सायन हॉस्पिटलला पाठवलं। सायन हॉस्पिटलला गेल्यानंतर त्याचा धावपळ करण्यातच त्याचा ब्लड प्रेशर लो झाला आणि त्याच्यामध्ये तो दगावला। शताब्दी रुग्णालयात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण येत असतात, पण या रुग्णांना नीट उपचारच मिळत नाहीयेत। त्यामुळे महापालिकेचा दवाखाना असून सुद्धा खासगी रुग्णालयात पैसे खर्च करावे लागतात। मला एक कानाचा प्रॉब्लेम आहे, असं फडफड वाजून ऐकायला कमी येतंय आणि आवाज येतोय शिट्टीसारखा। तर मी 2 महिन्यापासून चक्रा घालते, सारखं आले का 10 रुपयाची पावती फाडा, हे करा ते करा, आणि 5,000च्या मला बाहेरून गोळ्या दिल्या 1 महिन्यासाठी खायला ब्लॅकच्या। तर ते ब्लॅकने मी आणून कशा तरी खाल्ल्या 1 महिन्याच्या गोळ्या। तर बोलते आता तुमची नसच आता कमजोर आहे, तुम्ही मशीन बसवा। आता 20,000ची मशीन मी कुठून बसवू मॅडम, तुम्ही सांगा। गरीब माणसं, मी काम करून खाणारे माणसं आम्ही। पुरेसे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी नाहीत। याच शताब्दी रुग्णालयाची नवी सुपर स्पेशलिस्ट इमारतही उभी आहे, पण ती सुरू झालेली नाही। त्यामुळे एका रुग्णाला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे शताब्दी असो की सायन रुग्णालय, ही रुग्णालय आहेत की मृत्यूचे कारखाने आहेत, असा सवाल आता मुंबईकर विचारतायत। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।